हाय, मी आज बनवणार आहे डाळ पालक. तुमच्या घरी जर पालक कोण खात नसेल भाजी बनवल्यानंतर, तो तुम्ही अशा प्रकारे नक्की त्यांना देऊ शकता. इथे मी मिरची, लसूण आणि जिरं कुटून घातलेलं आहे फोडणीला. कांदा, टोमॅटो घालून मस्त फ्राय करून घेतलं आहे. त्याच्यामध्ये कांदा, लसूण मसाला, हळद, मीठ, धना पावडर, गरम मसाला असं घालून पुन्हा एकदा फ्राय करून घेतलं आहे. पालक निवडून, धुवून, कट करून घेतले मी. त्याच्यामध्ये टाकून 1-2 मिनटासाठी मस्त परतून घेऊ आपण पुन्हा एकदा. इथे मी चण्याची डाळ यूज करणार आहे. तुम्ही तुरीची डाळ किंवा मिक्स डाळ यूज करू शकता. हे पहा, मी धुवून घेतले व्यवस्थित 2-3 पाण्याने चण्याची डाळ. त्याच्यामध्ये घालून मिक्स करून घेते एकदा, त्यालासुद्धा मसाले लागावे म्हणून. आता पाणी घालून ढवळून घ्यायचं पुन्हा एकदा. तुमच्या आवडीनुसार तुम्ही गरजेनुसार पाणी ठेवा त्याच्यामध्ये. आता झाकण लावून मीडियम गॅसवर मी 4 शिट्ट्या करून घेतलेत बघा. त्याच्या पटापट होतात म्हणून 4 केले. तुमच्या जर स्लो होत असतील तर 3 शिट्ट्यांमध्ये होऊन जातं. एकदा रवीच्या साह्याने किंवा मॅशरच्या साह्याने आपण एकदा मोडून घेऊया डाळ, मिक्स करून घेऊया थोडीशी. एक उकळी काढून घेऊ पटकन. इकडे मी पॅन ठेवले, तडका पॅन. त्याच्यामध्ये तेल घातले. इथे तुम्ही तूपही यूज करू शकता. तेल घालून राई आणि जिरं घालून, हिंग घातलाय थोडा, लसूण घातले, लाल मिरच्या सुक्या माझ्याकडे त्या घातलेत मी त्याच्यात, आणि थोडी काश्मीरी लाल मिरची पावडर घातले. हे पहा, अशा प्रकारे आपण डाळ पालकमध्ये तडका दिलेला आहे. 2-3 मिनटं असंच झाकून ठेवायचं आणि नंतर मिक्स करायचं. खूप छान होते बघा, खूप टेस्टी लागते. तुपाने तर अजून छान लागते. तुमच्या घरी कोण खात असेल तर नक्की तूप यूज करा. आमच्या घरी तूप जास्त खात नाहीत डाळीमध्ये. हे पहा, आपली डाळ पालक रेडी आहे. थँक्यू, बाय.